कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्या घेताना त्या गोळ्यांमध्ये आळ्या असल्याचं समोर आल्यानंतर सायली पनवेलकर या महिला रुग्णांसह संबंधित डॉक्टरही हादरले. सायली पनवेलकर यांनी ॲसिडिटीवर उपचारासाठी डॉक्टर केदार भिडे यांना भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या औषधांच्या स्ट्रीपमधील एका गोळीमध्ये आळ्या दिसताच पनवेलकर यांचा थक्क उडाला. हा प्रकार पाहता स्वतः डॉक्टरही अवाक झाले असल्याची माहिती डॉक्टर भिडे यांनी दिली. मी डॉक्टर केदार भिडे, पेशंट सायली पनवेलकरला ओम्पिक कॅप्सूल दिलेली होती. आमचे स्टॉकिस्ट प्राईड हेल्थ केअर आणि एक कंपनी आहे रोन पोल्यू. ही रोन पोल्यू कंपनीनी जी कॅप्सूल दिली ती त्यांना काल घरी खोलल्यानंतर काळ्या रंगाची दिसली. ऍसिडिटी सारखी ती होती. त्यांना थोडे त्याच्यात किड्यासारखं पण वाटलं. त्याचा आम्ही व्हिडिओ काढला, फोटो काढला. रात्री 9-9:30 वाजता स्टॉकिस्टला आम्ही फोन करून व्हॉट्सअपवर कळवलं, व्हिडिओ पाठवला. आज सकाळी स्टॉकिस्ट, त्यांचे भाऊ सगळे इकडे आले. ह्या गोळ्या माझ्या घरी देखील माझी बायको, मुलगी आणि आई वापरतात, त्यामुळे आमच्याही पोटात गोळा. ताबडतोब ह्याचा व्हिडिओ, फोटो आणि कंप्लेंट आम्ही या रोम पोल्यू कंपनीला केली. संध्याकाळी त्यांचे रिजनल सेल्स मॅनेजर आहेत, तेव्हा आमची परत मीटिंग होणार. मी देखील कंप्लेंट करणार, पेशंट देखील कंप्लेंट करणार व्हिडिओ सकट. आणि ह्याच्याकरता जर या कंपनीने पुढे ऍक्शन नाही घेतली तर कंझ्युमर कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि सगळ्या नागरिकांना कळकळीचं आव्हान आहे, कुठलीही कॅप्सूल पाकिट फोडल्यावर केमिस्ट कडून असो किंवा डॉक्टर कडून त्याचा रंग काही काळा बिळा नाही ना, त्याच्यात काही रंग चेंज झालेला नाहीये ना, एक्सपायरी डेट तर नक्की बघा. आपण नुसती एक्सपायरी डेट बघून डोळे मुगडून गोळी घेऊ नका. डोळे उघडून सजगतेने ती बघा आणि मगच घ्या. त्यांना ऍसिडिटी पित्ताच्या त्रासासाठी ओम्पिक कॅप्सूल दिलेली होती आणि ती कॅप्सूलचा रंग बदललेला दिसल्यामुळे ही पुढची कारवाई केली गेली, ऍक्शन घेतली गेली, जी आता चालू आहे. त्याचा त्यांचा रिप्लाय यायचा बाकी आहे. रिप्लाय आल्यानंतरच पुढची ऍक्शन घेतली जाईल. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.